युरेका क्षणाचा साक्षात्कार. दिवसाचे 24 तास आणि वर्षात 365 दिवस हे वैश्विक सत्य आहे. पण त्याच आणि तितक्याच काळाचा वापर करून प्रत्येक जण आयुष्य मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं जगतो. त्यामध्ये काही लोक आकाशाची उंची गाठतात, तर काही मात्र भरीव असं फारसं काही करू शकत नाहीत. किंबहुना तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांचाही विचार केला तर अनेक जण अर्हसमस्ती आयुष्य जगतात. अर्हसमस्ती म्हणजेच वर्दी ऑफ एक्झिस्टन्स. काय मानसिकता असावी अशा यशस्वी लोकांची, हा प्रश्न माझ्या मनात नेहमी येतो. मी जेव्हा या लोकांचा अभ्यास करतो, एकूण जीवनशैलीबद्दल विचार करतो, तेव्हा काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य जगण्याचे मूळ सिद्धांत आणि उद्देश याबद्दल या लोकांच्या डोक्यात खूपच स्पष्टता असते. कुठलंही काम करताना ही लौकिकार्थानं समाजात विशिष्ट योगदान देणारी मंडळी त्या कामाला सिद्धांताच्या आणि उद्देशाच्या कसोटीवर अगदी तावून सुलाखून बघतात. त्या सिद्धांताला आणि उद्देशाला जागणारं ते काम असेल तर त्यात अक्षरशः झोकून देतात आणि त्यासाठी 100% प्रयत्न पणाला लावतात. पण जर काही कारणानं त्यांच्या मूळ सिद्धांताला धक्का बसणार असेल किंवा मूळ उद्देश जर सफल होत नसेल, तर बहुतेकदा हे लोक त्या कामाच्या वाटेलाही जात नाहीत. या वैचारिक स्पष्टतेमुळे कुठलं काम हातात घ्यायचं आणि कुठलं नाही याची निवड करताना त्यांचा फारसा वेळ जात नाही आणि मग जे काम हातात घेतलं ते तडीस नेताना ते तन मन धन झोकून काम करतात. सिद्धांत आणि उद्देश यापैकी एक वेळ जगण्याचे सिद्धांत शोधणं सोपं असेलही कदाचित, पण उद्देश शोधणं मात्र फार जिकिरीचं काम असतं. स्वतःच्या असण्याबद्दल खूप खोलवर विचार करणं हे गरजेचं असतं. वयाच्या कुठल्या पायरीवर याची उपरती होते हा एक मोठा प्रश्नच आहे. काही जण वयाच्या 20शीत हे शोधू शकतात, तर काही जण 30शीत किंवा 40शीत किंवा 50शीतही याचा धांदोळा घेतात. काहींना मात्र आयुष्य संपतं तरी त्याचा शोध घेता येत नाही आणि अनेक जणांना तर तो शोध घ्यावा अशी इच्छाही होत नाही. फक्त एक मात्र आहे की ज्या क्षणी या सिद्धांताचा आणि उद्देशाचा साक्षात्कार होतो तो युरेका क्षण असतो आणि त्यानंतरच्या आयुष्याला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे हा मूळ उद्देश हा भौतिक गोष्टींशी सांगड घालणारा नसतो, तर तो अभौतिक आणि अमूर्त गोष्टींभोवती रुंजी घालत असतो. एकदा आपलं असणं हे भौतिकतेशी निगडीत नाही हे लक्षात आलं की त्या उद्देशाला परिपूर्ण करण्यासाठीचा प्रवास हा कमालीचा आनंददायी असतो. त्यातून मिळणारं समाधान हे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. इंग्रजीत एक शब्द आहे पॅशन. एखादं काम स्वतःवर ओढून घेताना कुठल्याही भौतिक परताव्याची अपेक्षा न ठेवता काम करणं म्हणजे पॅशन. त्यातली गंमत अशी आहे की जेव्हा या भावनेनं काम केलं जातं तेव्हा त्या कामातली गुणवत्ता आणि त्यातून मिळणारे रिझल्ट्स म्हणजेच परिणाम हे उच्च दर्जाचे असतात. त्यामुळेच निस्वार्थी भावनेनं समाजोपयोगी काम करणाऱ्या अनेक जणांकडून स्तिमित व्हावं असं अचाट काम झालेलं आपण पाहतो. या उत्कट भावनेला निखार येण्यासाठी मात्र मनातला उद्देश हा एक तर उदात्त हवा किंवा एव्हरेस्ट इतका भव्य हवा. उदात्त उद्देश आणि त्याची पूर्तता करणारी उत्कट भावना याचा एकत्रित आविष्कार हा दिव्यत्वाची प्रचिती देणारा असतो. हे आपण आजूबाजूच्या अनेक उदाहरणांवरून बघतो. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जगणं, गाणं करण्याची भावना किंवा तिला सूर देणारा उद्देश हे अंगभूत असावं लागतं किंवा ते जन्मताच येतं. मला नाही वाटत तसं. बहुतांशी लोक जन्माला येताना एकाच प्रकारची शारीरिक आणि मानसिक क्षमता घेऊन जन्माला येतात. ते लक्षात न घेता बहुतेकदा असामान्य लोकांना आपण देवत्व देऊन मखरात बसवून टाकतो आणि आपणही काही भरीव करू शकतो या भावनेला तिलांजली देतो. जन्मानंतरची जडणघडण, त्यातही मानसिक जडणघडण कौटुंबिक आणि सामाजिक इकोसिस्टीमवर अवलंबून असते. किंबहुना असं म्हटलं जातं की वयाच्या 7व्या वर्षापर्यंत
माणसाचा मेंदू आपल्याला हवा त्या पद्धतीनं विकसित करता येतो, पण याचा अर्थ असा नाही की त्यानंतर त्या विचारात बदल घडवून आणता येत नाही. तो बदल घडवता येतो, फक्त त्यासाठी लर्निंग, अनलर्निंग आणि रीलर्निंग ही पद्धत समजावून घ्यावी लागते. थोडक्यात सांगायचं तर आतापर्यंत जी काही जीवन कौशल्य आपण शिकलो ती एकतर कुणाला तरी हस्तांतरित करण्यात शहाणपण असतं. हे झालं अनलर्निंग. एकदा ते केलं की आपण नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज होतो. या नवीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागते. त्यासाठी वेगळी कौशल्य नव्याने शिकावी लागतात. ही झाली रीलर्निंगची पद्धत. त्यामुळे जगण्यात नाविन्य येतं. कुठलंही काम करताना हे बोर झालं आहे ही भावना मनाला शिवत नाही. नवनवीन आव्हानं वयाच्या कुठल्याही टप्प्यात स्वीकारण्यासाठी मन घाबरत नाही. ही वरची शृंखला लक्षात आली की त्याला पूरक गुण असतो, तो म्हणजे योजनाबद्ध नियोजन. नियोजनाशिवाय जर काही काम हातात घेतलं तर अपयशी इतिश्री होण्याची मुहूर्तमेढ आपण रोवत असतो. नियोजन या प्रकारावर थोडा जास्त वेळ काम केलं तर ते काम नंतरच्या काळात पूर्णत्वाला जाण्याची शक्यता जास्त असते. एकदा का नियोजन झालं की पुढची महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. बऱ्याचदा आपण योग्य निर्णय कसे घेता येतील याची वाट बघतो. इथे गंमत अशी आहे की जे लोक लौकिकार्थानं सातत्यानं योग्य निर्णय घेत असतात त्यांनी आयुष्यात कधी काळी खूप चुकीचे निर्णय घेतलेले असतात. त्यातून जे अनुभव पदरात पडतात त्यातून मग योग्य निर्णय घेण्याची सवय लागते. वेगवेगळ्या अनुभवातून निर्णय क्षमता विकसित करावी लागते. निर्णय क्षमता अंगात बांधली गेली की त्याला जोड लागते ती कृतीशीलतेची. कृतीविना निर्णय हे फक्त स्वप्नच राहतं. कामात चालढकल करणं हे खरं तर कृती टाळणं असंच असतं. त्यामुळे एखादं काम हातात घेतलं तर ते लवकरात लवकर तडीला नेण्यात आपली शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्च करण्याची तयारी हवी. हातात घेतलेल्या कामाला तडफेच्या कृतीची जोड देत ते जर पूर्णत्वाला नेलं तर त्यातून मिळणारा आनंद हा स्वर्गातीत असतोच. शिवाय आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आपसुकच येतो. या 3 गुणांबरोबरच गरज असते ती चिकाटीची आणि पाठपुराव्याची. मॅकडॉनल्डचे संस्थापक रे क्रॉक यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट आहे फाउंडर. त्यात क्रॉक यांच्या तोंडी एक सुंदर वाक्य आहे, परसिव्हरन्स बीट्स जीनियस. म्हणजेच एखाद्याच्या अंगात भले हुशारी कमी असेल पण त्याची पाठपुरावा करण्याची क्षमता असेल तर तो आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मला असे अनेक यशस्वी लोक माहिती आहेत की ज्यांनी आपली काही स्वप्न वर्षानुवर्ष मनाशी जपून ठेवली आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेत कृतीशीलतेची जोड देत आश्चर्यकारक प्रगती केली आहे. जे लोक आयुष्य अर्हसमस्ती पद्धतीने जगतात आणि जे लोक फारसं काही दखलयोग्य जगू शकत नाहीत त्यांच्या विचारधारेत हा पंचसूत्राचा मूलभूत फरक आहे असं माझं मत आहे. लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला दिवसाचे 24 तास मिळाले आहेत. त्या वेळेचा वापर आपण किती इफेक्टिव्ह आणि प्रोडक्टिव्ह करतो हे आपल्या हातात आहे. आलेल्या नवीन वर्षात तो तसा करता यावा यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.